नमस्कार, मी विराज पाटील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाचगाव जिल्हा परिषदमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढतो आहे. आपण बघितलं असेल, गेले 15 वर्षे सातत्यानं पाचगावच्या पाणी प्रश्नावरती आमचं आंदोलन चालू आहे. खरं अजून पण सत्ताधाऱ्यांनी, सत्तेत असणाऱ्या सत्तेत नसणाऱ्यांनी कधी त्या पाणी प्रश्नाला न्याय दिलेला नाही. मोरेवाडीमध्ये तुम्ही बघितलं तर कचऱ्याचे प्रश्न आहेत. तुम्ही उजळावाडी गेलं तर भुयारी मार्गाचा प्रश्न आहे. तामगावातला तरी लोकांचा रस्ताच त्यांनी बंद करून ठेवला आहे. खरं आत्तामध्ये सत्तेत भाजप आहे. या भाजपचं कुठल्याही प्रकारचं लक्ष या लोकांच्या समस्येकडे नाही. सत्ता घेणे, सत्तेतून या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत. तर माझी एकच विनंती आहे की मतदारांना की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक ज्या गोष्टी त्यांनी पेरल्या गेल्या त्या गोष्टीकडे लक्ष न देता एक सामान्य शिवसैनिकाला ह्या मतदारसंघात निवडून द्यावं ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर यावेळी प्रभागामध्ये प्रभागाशी थोडा बदल झाला आहे. तामगाव हे गाव तुमच्यामध्ये ॲड झालेलं आहे. हो, कशा प्रकारे त्या तामगावच्या मतदान नाही, तामगावमध्ये शिवसेनेचं प्रचंड मतदान आहे. तुम्ही बघितलं असेल, 2014ची निवडणूक असेल, त्यामध्ये 2019ची निवडणूक असेल, शिवसेनेनं पक्षानं जो आदेश दिला आहे त्या तामगावातल्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पक्षाचं. आणि आत्तासुद्धा तामगावातले शिवसैनिक मला विजय करण्यासाठी जे काय लागते ते 100% करणार. खरं तर याचाच फायदा कुठेतरी शिवसेना 100% होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसैनिक रोज रस्त्यावर असतो. शिवसैनिक इलेक्शन लागली, निवडणूक लागली की रस्त्यावर होते असं नाही. त्यामुळे लोकांना माहिती आहे की कुणाला मतदान करायचं आहे. आपण बघताय की कुठलेही प्रश्न असतील जनतेचे ते घेऊन शिवसेना रोज लढत आहे. त्यामुळे जनतेला आमची विनंती आहे की लढणाऱ्या माणसाला निवडून द्या.